श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला स्वामींचे स्वरूप आणि स्वामी असे आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकल से खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपाशक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतर सत्य आहेत. बाकी माया भ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वराकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम आहेत. स्वामी तपोमय, अजर, यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम, क्रोध आदी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत. ते सर्व साक्षी आहेत. स्वामी सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट व्रतवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत. म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र, सूर्य, तारे उदयास्तापलीकडचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दंशागोळे उरलेले आहे. स्वामी सर्व जीवांचे पापी किंवा पुण्यवान सहृदय म्हणजे जीवलग आहेत. जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे. स्वामी अंतसाक्षी व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अंतद्रिय, स्मरपूगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवर्तीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते पण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही, निरअहंकारी, तुल्यनिंदा, स्तुतिमौनी व निर्विकारी साक्षी आहेत. म्हणून ते म्हणायचे, मला नमस्कार करा किंवा करू नका, माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. स्वामी अहंभावविहीन, प्रसन्नात्मभाव असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. स्वामी पापवृत्तींवर व संकटांवर ते रागावतात व त्यांची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्ष प्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजे स्वर्ग, पृथ्वी व पाताळ्यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव, आत्मतत्वातून व निजरूप आणि निजनांदातून प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध तापहर, जन्म, जरा, मरण या अवस्थातील यातना आणि अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे, भक्तकाम कल्पद्रुम, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे. स्वामी परमेश आहेत. इष्ट इत ईश्वर. या सर्व विश्वांचे कल्याण, मंगल, सुख, समाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या नादी लागल्याने म्हणजेच तिच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी संगविवर्जित म्हणजे मोहमायेपासून दूर असल्याने संयमी असे आहेत.
म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही, म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाही. त्यांच्या दृष्ट प्रवृत्तीचा व्यवहार ते सहन करतात. सुंदरबाईची मनमानी. सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे, तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल, म्हणून स्वामी रागवत नाही, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले, मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती. स्वामी भावविनिर्गत आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित आणि दिक हे त्या ज्यांचे वस्त्र आहे, असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत, म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वाधी सिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत. ते कृतनाश आहेत. कृतांत कृत लक्षण आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती स्मृती यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत, कथित आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा चार स्वरूपात वावरणारे मन चित्ती बुद्धी व अहंकार याद्वारा व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामी अधिपती म्हणजे बुद्धी, श्री लक्ष्मीपती, पृथ्वीपती, यक्षपती व देवाधिपती, सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते, म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज स्वामींचे स्वरूप आणि स्वामी कसे आहेत हे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कसे वाटले, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. धन्यवाद.